राजकीय परिस्थिती पाहून शिंदे अजित पवारांना सोबत घेतलं। संघाच्या बैठकीत फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट। उद्धव ठाकरेंनी धोका दिल्याचंही फडणवीसांचं वक्तव्य। अजित पवारांना सोबत घेणं हा प्रयोग होता, मात्र अपेक्षित फायदा मिळाला नाही। संघाच्या आक्षेपानंतर बैठकीत फडणवीसांचं उत्तर। तर बऱ्याचदा आम्ही काही बोललो नाही तरी आमच्या तोंडी घातलं जातं, अजित पवारांची प्रतिक्रिया। राज ठाकरेंच्या गाडीसमोर सुपाऱ्या फेकणारे मराठा आंदोलक शिवसैनिक असू शकतात, मात्र आंदोलनाशी ठाकरे गटाचा संबंध नाही, खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। कोणत्याही नेत्याला अडवू नका, जाब विचारायचा असेल तेव्हा मुंबईत जाऊन गचांडी धरून विचारू, राज ठाकरेंवरील प्रश्नावर मनोज जरांगेंचं उत्तर। मोदींनी पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख केल्यामुळे फटका। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अजित पवारांचं वक्तव्य। झालं गेलं ते गंगेला मिळालं, मोदींनी पवारांवर टीका केल्याच्या प्रश्नावर अजितदादांचं उत्तर। भ्रष्टाचाराचे आरोप असणारे गुप्ता बंधू उद्धव ठाकरेंना दिल्ली दौऱ्यामध्ये भेटले। शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांचा दावा। अभिजित अडसूळ नागपुरात फडणवीसांच्या भेटीला। अमरावती विधानसभेसंदर्भात फडणवीसांची चर्चा करणार, अभिजित अडसूळ यांची माहिती। शेतकरी शेतमजूर दिव्यांगांसाठी काहीही करू, महाविकास आघाडीसोबत जाण्याच्या प्रश्नावर बच्चू कडूंचं सूचक विधान। तर 1 सप्टेंबरपर्यंत काहीही करणार नाही, सरकारला वेळ देणार, बच्चू कडूंचं वक्तव्य। बच्चू कडूंचं दिव्यांगांसाठी उल्लेखनीय काम, महाराष्ट्रासाठी सगळ्यात चांगल्या नेत्यांनी एकत्र यावं, सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। राज ठाकरे यांची दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद। राज ठाकरे मराठा आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करणार। एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आज उद्धव ठाकरेंची सभा। सभेआधीच ठाण्यात ठाकरेंना डिवचणारे बॅनर्स। ठाकरेंकडून बांगलादेश पीडित हिंदूंची थट्टा, काँग्रेसच्या दारात लोटांगण घालून उद्धव ठाकरेंचा बौद्धिक विकास खुंटला, बावनकुळेंचा ठाकरेंवर हल्लाबोल।